मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. पण इतर कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य करत ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय असा थेट दावा केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया छगन भुजबळ मराठा आरक्षणावर नेमकं काय बोलले. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ओबीसी मधल्या लहान घटकांवर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीनगर इथे व्यक्त केले आहे. त्यावेळी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दाखला देत हे राज्य मराठी जनांचं असून फक्त मराठ्यांचं नाही हे सांगायला आजचे राजकारणी घाबरत असल्याचं भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी आज बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला. त्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाळपोळ झालेल्या बीड जिल्ह्यात प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंग पंडित यांच्या घरी, तर अखिल भारतीय महात्मा फुले समिती परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या हॉटेलची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, त्याला आमचा विरोध नाही, पण ते स्वतंत्रपणे दिले पाहिजे. गरीब ओबीसी घटकांमधून दिल्यास मोठा अन्याय होईल. स्वतंत्र आरक्षणासाठी ज्या ज्या वेळी मागणी झाली त्या त्यावेळी मी पाठिंबा दिला आहे. अनेक वेळा राज्याच्या विधिमंडळात सुद्धा भूमिका मांडली आहे. पुढे सुद्धा स्वतंत्र आरक्षणाची मागणी झाली तर आम्ही निश्चितपणे मराठा समाजासाठी लढू. पण अशा पद्धतीने मागच्या दरवाजाने सरसकट प्रवेश दिला जात असेल तर त्याला आमचा विरोध असेल. ज्या जालना जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मेळाव्यात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी ओबीसी घटकांना आरक्षण देण्याची मागणी केली, त्याच जालना जिल्ह्यातून ओबीसींचे संरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे. ओबीसी समाजाने आता एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे. मी कुठल्याही एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर राज्यातील 375 पेक्षा अधिक असलेल्या लहान लहान घटकांचे मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे ओबीसी समाजासाठी मी नेहमीच लढत राहील. सरकारमध्ये असलो तरी देखील या विरुद्ध लढेन असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की आरक्षण मागणीसाठी बीड जिल्ह्यात आंदोलन झाले, अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. समता परिषदेच्या सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर हल्ला सुद्धा करण्यात आला. मोठे मोठे कोयते, पहारी, हत्यारे घेऊन हल्ला करण्यात आला. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला, तेव्हा देखील अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला. बीडमध्ये झालेला हा हल्ला म्हणजे ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आणि ही मराठा समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया नसून हा एक पूर्वनियोजित कट होता. अनेक ठिकाणी तर आंदोलन करताना सांकेतिक नंबर देऊन हल्ला करण्यात आला. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यापैकी किती लोक विरोधात बोलले होते, पण तरी देखील त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बीडमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची देखील तोडफोड बीडमध्ये करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन त्यांच्याच प्रतिमेची तोडफोड होत असेल हे आम्ही कसे सहन करायचे. ज्यांच्या घरावर हल्ले झाले, कार्यालयांवर हल्ले झाले, हॉटेलं जाळण्यात आली, त्यांना सरकारने याची नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजे. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोललो नाही. जी भूमिका पवार साहेबांपासून सर्वांनी मांडली तीच भूमिका आमची आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्या. बीडमध्ये हल्ला करण्यात आला, त्याचे गुन्हे मागे घेण्याची भाषा आज केली जात आहे, पण त्यावेळी पोलीस हतबल का होते याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. जालन्यामध्ये पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला होता. महाराष्ट्रातील पोलीस उगाच लाठीचार्ज करत नाही. 70 पोलीस जखमी झाले असं स्वतः तिकडच्या पोलीस अधीक्षक श्री दोशी यांनी मीडियाला सांगितले होते. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, पण त्यांचे गुन्हे मागे घेतले जात आहेत आणि यामुळे पोलिसांचे मनोबल खचले जाऊ शकते असंही भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की आरक्षणाच्या प्रश्नावर कुणी मतांचं राजकारण करत असेल तर ओबीसी समाज देखील गप्प बसणार नाही. ते सुद्धा आपली निर्णायक भूमिका पार पाडतील. आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, सर्व समाजाला त्यांचे न्याय हक्क अबाधित ठेवायचे असतील तर जनहिताय जनगणना करण्यात यावी. यातूनच सर्व समाजाची आकडेवारी समोर येऊन आरक्षणाचा लाभ घेता येईल अशी भूमिका त्यांनी मांडली. अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.